नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण माहिती घेणार आहोत सोयाबीन पीक पिवळे पडण्याचे मुख्य कारण व त्याचे उपाय याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पीक पिवळे पडण्याचे मुख्य कारण आहे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे व येलो मोझॅइक व्हायरस या रोगाच्या प्रादुर्भावामुळे। यावर आपण कशा प्रकारे उपाय करू शकतो त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बाजूतील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशी शेतीविषयक माहिती आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचेल। तर पहिले कारण आहे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे। शेतकरी मित्रांनो, लोह व जस्त या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सोयाबीनची पाने पिवळी पडतात, मात्र पानाच्या शिरा हा हिरव्याच दिसतात। त्यावर उपाय म्हणून आपण फेरस सल्फेट 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याच्या 2 वेळा आपण फवारणी करू शकतो। त्यामुळे आपले सोयाबीन पीक पिवळे पडणार नाही। आणि दुसरे आणि मुख्य कारण आहे येलो मोझॅइक व्हायरस या रोगाच्या प्रादुर्भावामुळे। हे रोग पांढऱ्या माशीमुळे या रोगाचा प्रसार होतो। याची मुख्य लक्षणे आहे पानावर हिरव्या व पिवळ्या रंगाचे चट्टे आपल्याला पाहायला मिळतात। या रोगावर उपाय म्हणून आपण रोगीट झाडे उपटून नष्ट करावी, तसेच लिंबोळी अर्काची 5% प्रमाणे वापर करावा। अशा प्रकारे आपण या रोगावर नियंत्रण करू शकतो। शेतकरी मित्रांनो, आपण सोयाबीन पीक पिवळे पडण्याचे 2 कारण बघितले आहे। सोयाबीन कशा प्रकारे पिवळे पडते त्यानुसार त्यावर नियंत्रण करावे। शेतकरी बंधूंनो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। आणि अशाच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।